अवघा रंग एक झाला, रंगात रंगला पांडुरंग। अगदी सकाळपासूनच आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये अगदी भक्तीला उधाण आलेलं आहे, नाविन्य आहे, चैतन्य आहे। आपण बघू शकतो की विठू नामाची मात्रा प्रत्येक भाविकांना अगदी ऊर्जा देत आहे। सध्या आपण अमरावती जिल्ह्यामधल्या कोंढणपूर अर्थातच रुक्मिणीचं जे माहेर आहे त्या ठिकाणी आहोत। एकीकडे पंढरपूरमध्ये भाविकांच्या भक्तीला उधाण आलेलं आहे, तर दुसरीकडे कोंढणपूरमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी अगदी सकाळपासूनच भाविकांनी मोठी रांग केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन होण्यासाठी अगदी माता माऊली सुद्धा सकाळपासूनच रांगेमध्ये लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही माऊल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। रामकृष्ण हरी माऊली, काय मनात भावनात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेताय? विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता। खरं तर माऊली, आता तुम्ही दर्शन घेण्यासाठी चाललात, काय मनात भावनात, काय मागणं मागणार आहे? काही नाही, देवाले हातपाय सुखाचे ठेवा आणि आम्हाला चांगली बुद्धी द्या। अजून ठीक आहे, आपण बघू शकतोय की दर्शन घेण्यासाठी चाललात, काय मागणं मागणार आहे? काही नाही, आपल्या सुखाचं जीवन ठेवावं असं तर हां. पाऊस झालाय का गावाकडे? पाऊस झालाय का गावाकडे? आपण बघू शकता की खरं तर ही भाविकांची रांग आहे। सुखाचे दिवस येवोत अशी भावना खरं तर हे भाविक या ठिकाणी व्यक्त करताना त्या चित्र जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणखी काही भाविक आहेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी चाललेले आहेत, अगदी मनोभाव आहे मनामध्ये। काय इच्छा व्यक्त करणार आहे त्यांच्यासोबत? काय इच्छा जे आहे ते सांगून द्या। पंढरपूरला जाता आलं नाही, या ठिकाणी माहेरचं दर्शन घेतात, काय मनात भावना आहेत? पंढरपूरला जातात का? पंढरपूरला गेल्यापेक्षा इथेच दर्शन घ्यायचं। इथंच पंढरपूर हो हो हो। आपण बघू शकतो की खरं तर आम्ही याच ठिकाणी पंढरपूर शोधतोय अशी भावना जी आहे ती या ठिकाणी हे सर्व भाविक व्यक्त करतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व या दर्शन रांगेमध्ये सहभागी झालेले हे भाविक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगदी राज्यभरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांच्या भक्तीला उधाण आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघू शकतोय की एक मोठी रांग जी आहे ती सध्या या ठिकाणी लागलेली आहे आणि या रांगेच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन होण्यासाठी हे भाविक चालले आहेत। रामकृष्ण हरी माऊली, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी काय मागणं मागताय? काय मागणं मागताय म्हटलं? आपण बघू शकतोय की अगदी छोटा वारकरी सुद्धा चाललायत, लहान मुलाला कडेवरती घेऊन चाललायत, काय म्हणत भावना? आज आषाढी एकादशी, आज आषाढी एकादशीचा पावन सण आहे आणि पांडुरंगाला फक्त एवढंच मागतो की पाणी चांगलं येऊ दे आमच्या इथे। पण पंढरपूरला आज जाता आलं नाही, बरंच वारकरी जातात, पण तुम्ही इथंच पंढरपूर शोधता? आम्ही इथेच पंढरपूर शोधत असतो 10 वर्षापासून कंटिन्यू। आम्ही एकादशीच्या त्या देवस्थानाचं काय महत्व आहे? इथे रुक्मिणीचं हरण झालं होतं। बघू शकतोय की खरं तर या ठिकाणी भाविकांच्या भक्तीला अगदी उधाण आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक तरुण सुद्धा आहेत, मित्रा दर्शन घेण्यासाठी चालल्यात, काय मनात भावना आहे? मनातनी भावना आहे, या देवाबद्दल आपल्याला श्रद्धा आहे मनामध्ये, त्यामुळं आपण आज एकादशी निमित्त आपण नाही का दर्शन करायसाठी आलेलो आहोत इथं। काय मागणं मागताय? काय नाही, एक श्रद्धा मनामध्ये आहे, आज एकादशीच्या मध्ये हां की सुख समृद्धी आम्हाला लाभावी अशी भावना जी आहे ती इच्छा व्यक्त करताना हे सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी सकाळपासूनच प्रत्येक वारकऱ्यांच्या भक्तीचा जो कड आहे तो अगदी ओसांडून वाहतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, कोंढणपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।